संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल. तर असले आरोप म्हणजे शुद्ध वेडेपणा, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. धनंजय मुंडे सुरेश धस यांच्या भेटीची बातमी फोडण्यावरून राजकारण. जितेंद्र आव्हाडांचं बावनकुळेंकडे बोट. तर बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून खंडन. ऑनलाईन ऑर्डर केलेली खतं पोहोचू दिली नसल्याचा दमान यांचा आरोप. तर कोणत्याही ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही, मुंडेंच्या कार्यालयाकडून आरोप फेटाळले. ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा शिवसेनेकडे अंगुली निर्देश. संसदेच्या अधिवेशनातही ऑपरेशन टायगरची चर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मांडण्याची जबाबदारी असणाऱ्या जयंत पाटलांचं दर्शन दुर्मिळ. चर्चांना उधाण. तर कॉलेजच्या कार्यक्रमासाठी जयंत पाटलांकडून गडकरींना निमंत्रण. मंत्रालयात आता 2 वैद्यकीय सहायता कक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही स्वतंत्र वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करणार. फडणवीसांसोबत शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा. ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम जमा होत नसल्याचं उघड. एसटी महामंडळ सरकारी निधीच्या भरवशावर. अडचणीच्या काळात रक्कम कोण देणार? कर्मचाऱ्यांचा प्रश्न. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक रद्द. 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची निवड. तर 21ला शपथविधीची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.